भारत आणि पाकिस्तानने 10 मेच्या संध्याकाळी 5 वाजल्यापासून सीज फायरची घोषणा केली आहे। सीज फायर म्हणजेच युद्धविराम हे तर समजलं, पण याचा नेमका अर्थ काय? तर दोन देशातलं युद्ध तात्पुरतं किंवा कायमचं थांबवण्याचा करार म्हणजेच सीज फायर। सीज फायरची घोषणा झाल्यानंतर सैन्याला कोणत्याही प्रकारचा हल्ला न करण्याचे आदेश दिले जातात। सामान्य जनतेचं नुकसान, देशाची आर्थिक स्थिती तसंच इंटरनॅशनल प्रेशरमुळे दोन देश आपापसातल्या चर्चेने तर कधी इतर देशाच्या मध्यस्थीने सीज फायर करतात। पण सीज फायर टिकणं हे खूप अवघड असतं, कारण देशांचा एकमेकांवरचा अविश्वास, कोणताही दहशतवादी हल्ला किंवा छोट्याशा चुकीमुळेही सीज फायर मोडू शकतं। 1949 ला युएनच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला कराची करार हा पहिला सीज फायर होता। यानंतर काश्मीरमध्ये सीज फायर लाईन बनवण्यात आली होती। हा सीज फायर काही काळ टिकला, पण 1965च्या भारत पाकिस्तान युद्धाने तो मोडला गेला। सध्या तरी भारत पाकिस्तानमध्ये सीज फायरची घोषणा झाली असली तरी पुढच्या चर्चेसाठी दोन्ही देशाचे DGMO 12 मेला मीटिंग घेणार असल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितलं आहे।